राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे आणि त्याचा मुहूर्त मात्र अजूनही सापडत नाहीये। या विषयाला पहिल्यांदा तोंड फोडलं ते राज ठाकरेंनीच। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी सकारात्मक असल्याचं जाहीर भाषणात आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं, पण त्यावर राज ठाकरे मात्र अजूनही गप्पच आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही वारंवार युतीच्या विषयाला हात घालतायत, मात्र मनसेकडून टोमणे मारण्याशिवाय फारसं काही हाती येत नाहीये। आगामी महापालिकांच्या आकड्यांच्या गणितात युतीचं घोडं अडलंय का असाही प्रश्न समोर येतोय। दरम्यान याच अनुषंगाने बोलण्याकरता आपले विविध प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मुंबईहून वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, मुंबई महापालिका ज्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे, इकडची गणितं येणाऱ्या काळातल्या राजकारणावर कशा प्रकारे परिणाम करतात याचीच सगळीकडे सध्या चर्चा आहे आणि या पार्श्वभूमीवर या युतीची अधिक गरज नेमकी कोणाला आहे? वेदांत, नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं की 2017चा जर आपण निकाल बघितला तर साधारणपणे 99 नगरसेवक हे शिवसेनेकडे होते आणि त्यामध्ये 6 नगरसेवक हे मनसेचे शिवसेनेनी घेतले होते, म्हणजे तसा पक्षप्रवेश घडून आणला होता। आणि त्यामुळे आता जर पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या पक्षफुटीनंतरची जर ताकद बघितली तर सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे 54 नगरसेवक आहेत आणि आपण दुसरीकडे मनसेची जर बघितली तर मनसेकडे जे एकमेव नगरसेवक होते त्यांनी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे नगरसेवकाची जर आकडेवारी बघितली तर मनसेकडे सध्या 2017 निवडून आलेले नगरसेवक नाहीत, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडे 54 नगरसेवक आहेत। तर मग ही युतीची चर्चा, आणि जर युती झाली तर मग काय, तर युती यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला हवी आहे कारण मराठी मतं हे एकत्र येतील जर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र झाली तर। आणि नक्कीच मनसेलाही जर आपण बघितलं की मनसेलाही सत्तेत जर यायचं असेल तर नक्कीच ठाकरेंच्या शिवसेना जर सोबत असली तर मराठी मतं हे एकट्ठा या युतीला पडू शकतात आणि त्यामुळेच जर मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत यायचं असेल तर याच युतीचा विचार होऊ शकतो। अशा प्रकारचा म्हणजे जागा वाटपासंदर्भात किंवा किती जागा कोणत्या पक्षाला मिळणार या युती झाली तर असा कुठलाही प्रस्ताव अधिकृतरित्या कोणी म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने ना मनसेला दिलाय ना मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेला दिलाय। त्यामुळे फक्त आपण संभाव्य जे आकडे आहेत ते जर लक्षात घेतले किंवा जे 2017ला ज्या काही निवडणूक झाली त्यातले जर आकडे आपण बघितले तर यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं जरी सध्या पारडं जड असलं तरी पक्षफुटीनंतर मोठा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेला आहे आणि त्यामुळेच आता ही पोकळी भरून काढण्यासाठी किंवा आपली ताकद अधिक मजबूत करण्यासाठी किंवा मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा आपली सत्ता आणण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केला जाईल की मनसेला सोबत घेण्याचा। आणि मनसेला जर सोबत घेतलं तर जे मराठी पॉकेट्स आहेत किंवा मराठी मतदार आहेत ते सुद्धा ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेला त्याची मतं मिळतील। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर युती झालीच, जर आपण असं ठरवूया की युती झाली तर मात्र जागा वाटपावर काही अडचणी येऊ शकतात कारण जिथे मतदार हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे अर्थात तिथे मनसेचा मतदार असणार आहे आणि त्यामुळेच प्रस्ताव अद्याप आलेला नाहीये। मात्र जर आपण ताकद बघितली किंवा एकमेकांना गरज बघितली तर दोन्ही पक्षाला एकमेकांची गरज सद्यस्थितीत पाहायला मिळते मुंबई महापालिकेचा विचार केला तर। अश्विन, खरं वेदांत, त्याच्यामुळे मुंबईतली गणितं फार महत्त्वाची असणार आहेत आणि एकूणातच राज्याच्या राजकारणावर त्याचा नेमका मुंबईतल्या एकूणातच या निवडणुकीचा आणि गणितांचा कसा परिणाम होतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल। वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। नाशिकला जाऊया, मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मुकुल, नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अलीकडेच आपण बघितलं, सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की निवडणुकीच्या वेळीच दूध का दूध पाणी का पाणी होईल। त्यांचं हे वक्तव्य, त्यांचं शिवसेनेतनं जाणं, त्याचवेळी तिकडची मनसेची असलेली ताकद, नेमकं काय चित्र नाशिकमधलं? मुकुल, नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठी गळती लागलेली आहे आणि येत्या काळामध्ये आणखी काही पदाधिकारी पक्ष तर सध्या दोन्ही पक्षांना युती ही आवश्यक आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एकेकाळी नाशिकमध्ये सत्ता होती, मात्र आज मितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वतःच्या हक्काचे असे 2 माजी नगरसेवक फक्त पक्षामध्ये आहे कारण 5 नगरसेवक निवडून आलेले होते, त्यापैकी 3 नगरसेवकांनी इतर पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आता 2च नगरसेवक आहेत। शिवसेना ही एकसंघ होती त्यावेळी शिवसेनेचे 35 नगरसेवक 2017 मध्ये निवडून आलेले होते।
मात्र आज जर विचार केला तर केवळ 8 नगरसेवक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहेत. त्यातले बहुतांश नगरसेवक हे शिवसेना गेलेले आहेत. तर नुकतंच बडगुजर आणि इतर जणांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे 3 नगरसेवकांचा याआधी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे शिवसेना देखील महानगरपालिकेची सत्ता स्थापित करायची असेल तर कुठल्या ना कुठल्या साथीदाराची गरज आहे. मात्र तो हा काँग्रेस असू शकत नाही, कारण काँग्रेसची नाशिकमध्ये फारशी ताकद नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची देखील नाशिकमध्ये ताकद नाही. मग उरता पक्ष हा भाजप होतो. भाजप हा महायुतीचा प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येणार नाही. तर मग यांना दुसरा कोणाचा हात पाहिजे असेल तर तो मनसेचा हात पाहिजे, कारण मनसेची पण त्यापेक्षा काही तो मनसेचा हात पाहिजे, कारण मनसेची पण अवस्था त्यापेक्षा काही वेगळी नाहीये. मात्र सांगण्यासारखं एक महत्वाचं आहे, ज्यावेळेस मनसेची नाशिकमध्ये सत्ता होती त्यावेळेस मनसेच्या बरोबर भारतीय जनता पक्ष हा मित्रपक्ष होता. मनसेचा महापौर होता आणि भाजपचा उपमहापौर होता. त्यामुळे नाशिककर हे काहीसे भाजपला हिंदुत्वाच्या दिशेने मतदान करणारे मतदार असल्याचं याआधी देखील वारंवार लक्षात आलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 2 पक्ष एकत्र येणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. जागा वाटपाचा फारसा तिढा नाशिकमध्ये निर्माण होईल असं वाटत नाही, कारण मनसेचे जेमतेम 5 नगरसेवक होते, 5 पैकी ते आता 2 वर आलेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 8 वर संख्या आलेली आहे. त्यामुळे समसमान जागा वाटपासाठी दोन्ही पक्ष आग्रही असतील. जर ग्राउंड रियालिटी बघितली तर प्रत्येक म्हणजे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटतंय की 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर वेगळा काहीतरी करिश्मा हा होऊ शकतो. परंतु दुसरीकडे जर आपण विचार केला तर भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने या महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. नाशिकमध्ये 3 त्यांचे आमदार आहेत. जरी पालकमंत्री अद्याप घोषित झाला नसला तरी गिरीश महाजन सर्व सूत्र हलवत असल्याचं देखील बघायला मिळतंय. आणि याआधी नाशिकमध्ये 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता होती, 66 नगरसेवक होते. तो आकडा वाढवण्याचा आता भाजपकडनं प्रयत्न केला जातोय. त्यामुळे ह्या भाजपच्या ताकदीपुढे हे 2 पक्ष किती सामना करू शकतील हे बघणे तेवढंच महत्वाचं आहे. खरंय मुकुल, येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आता थेट जाणार आहोत आपण पुण्यामध्ये. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. मंदार, पुण्यामधलं चित्र नेमकं कसं असणार आहे? कारण तिकडे असलेली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आणि भाजपची ताकद या दोन्ही गोष्टींचा विचार करता आणि आता दोन्ही पक्ष महायुतीमध्ये म्हणजे सत्तेमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्र आल्यास फायदा होईल का? पुण्यामधली गणितं कशी असतील? मंदार, ज्या 2 पक्षांच्या महायुतीची आपण चर्चा करतो आहोत त्या 2 पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न सध्या उपस्थित झालाय असं मानलं जात आहे. एका अर्थाने ठाकरे ब्रँड राजकारणातून संदर्भहीन होऊ नये यासाठी हे 2 बंधू एकत्र येतील का अशी चर्चा सुरू आहे. आणि दोन्ही बाजूंनी आपण पाहतो त्या दिशेने वक्तव्य होत आहेत. नुकत्याच झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य किंवा त्याआधी राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य, त्यामुळं युती होण्यात या 2 पक्षांच्या पुण्यात किंवा इतरही ठिकाणी आपण आपले प्रतिनिधी जसं सांगतायत कोणती अडचण येईल असं नाही, कारण आत्ता या दोन्ही पक्षांची अवस्था अतिशय खस्ता आहे. पुण्यामध्ये 2017 साली शिवसेना एकसंध असताना 10 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी 5 नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत, 1 नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, 1 नगरसेवक काँग्रेससोबत गेलेले आहेत. उरले 3 नगरसेवक जे आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहेत. पुण्याच्या शेजारी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये 9 नगरसेवक निवडून आले होते शिवसेना एकसंध असताना. त्यापैकी आत्ता 5 नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत आहेत, 2 शिंदेंसोबत आहेत, 1 भाजपमध्ये गेलेले आहेत आणि 1 शरद पवारांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत. तर बऱ्यापैकी हे शिवसेनेचे जे काही नगरसेवक आहेत ते इतर पक्षांमध्ये गेलेले आहेत. मनसेचे पुण्यात फक्त 2 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी 1 नगरसेवक जे आहेत ते वसंत मोरे होते. ते आधी वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले आणि पुन्हा आता ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहेत. तर युती झाली तर पुन्हा गंमत अशी होणार आहे की हे वसंत मोरे जे आहेत ते पुन्हा त्यांच्या जुन्या पक्षासोबत म्हणजे मनसेसोबत एकत्र त्यांना काम करायला लागू शकतं. खरं तर युती होण्यामध्ये कोणतीही अडचण नाहीये. दोन्ही पक्षांची गरज आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि युती होण्यापेक्षा देखील मोठं आव्हान जसं की सुरुवातीचा प्रश्न तू विचारलास भारतीय जनता पक्षाच्या अजस्त्र यंत्रणेचा आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा मनसे असेल, या ठिकाणी त्यांच्याकडे ना आमदार आहे ना खासदार आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची अजस्त्र यंत्रणा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असलेला प्रभाव आहे. त्यामुळं जरी हे दोन पक्ष एकत्र आले तरी कितपत फरक पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात पाडू शकतील, हा मोठा प्रश्न आहे. अश्विन. खरंय मंदार, आणि त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्यातली गणितं देखील फार इंटरेस्टिंग असणार आहेत. धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. विदर्भातनं आता आपलं चित्र जाणून घेऊया आपण. उमेश अलोने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उमेश, विदर्भामध्ये दोन्ही ठाकरेंसाठी काहीशी आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि त्यातच मुख्यमंत्री फडणवीसांचं होम ग्राउंड, त्यासोबतच नितीन गडकरींसारखे ज्येष्ठ नेते ते देखील विदर्भातले, नागपूर, त्यामुळे एक अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही पालिकेची निवडणूक असणार आहे. ही सगळी परिस्थिती विचार करता ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा ताकद वाढण्यासाठी नक्की फायदा त्यामुळे त्यांना होईल का? नागपूरमधलं आणि एकूणातच विदर्भातलं चित्र. उमेश. निश्चितच विदर्भाचा राजकीयदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास केला तर विदर्भाचे दोन भाग पडतात. पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर विभाग आणि पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती विभाग. आपण पूर्व विदर्भाचा जर अभ्यास केला तर नागपूर विभागात फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे चंद्रपूर महापालिकेमध्ये मनसेचे 2 नगरसेवक मागच्या वेळेस निवडून आले होते. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद जी आहे ती नागपूर विभागातल्या 6 जिल्ह्यात छोट्या छोट्या टापूंमध्ये, छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये आहे. मात्र पूर्व विदर्भात या दोन्ही पक्षांना युतीचा फारसा फायदा होणार नाही, कारण या दोन्ही पक्षांचं संघटन जे आहे ते पूर्व विदर्भात फार सक्रिय नाही किंवा या दोन्ही पक्षांनी पूर्व विदर्भातल्या आपल्या संघटनेवर फारशी मेहनत घेतल्याचं आपल्याला दिसून येत नाही. मात्र आपण पश्चिम विदर्भाचा म्हणजे अमरावतीचा जर तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास केला तर पश्चिम विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची फार मोठी ताकद आहे, कारण भाजप आणि काँग्रेसनंतर पश्चिम विदर्भात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा संघटनात्मक जाळा आहे. आपण मागच्या 2024च्या निवडणुकीचा विचार केला तर 4 जे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे विदर्भात निवडून आले होते ते 4ही आमदार पश्चिम विदर्भातून निवडून आलेले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचा एक खासदार जो आहे यवतमाळचा संजय देशमुख तेही या विभागात आहे. त्यामुळे ठाकरे गटाची मोठी ताकद पश्चिम विदर्भात आहे. मात्र मनसेचा आपण पश्चिम विदर्भातल्या संघटनेचा विचार जर केला तर अकोल्यामध्ये काही प्रमाणात मनसेचं जे संघटनात्मक जाळं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं, कारण 2007 आणि 2012 मध्ये या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकी एक नगरसेवक जो आहे तो मनसेचा अकोल्यातून निवडून आला होता. मात्र 2017 मध्ये मनसेचा एकही नगरसेवक अकोल्यातून निवडून आला नव्हता. यवतमाळमध्ये मनसेची मात्र मोठी निर्णायक ताकद आहे. राजू उंबरकर जे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहे त्यांच्या माध्यमातून यवतमाळ आणि वनी विभागात मनसेची मोठी ताकद आहे. तिथे महापालिका नसल्यामुळे इतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मनसेला तिथे फायदा होऊ शकतो. मात्र मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विदर्भात फारसा मोठा फायदा दोन्ही पक्षांना एकमेकांचा होणार नाही. ना नफा ना तोटा या तत्वावर ही मैत्री विदर्भात होऊ शकते असं म्हणता येईल. मात्र विदर्भात जर शिवसेना ठाकरे गटाला खऱ्या अर्थानं जर मदत कोणाची होऊ शकते तर ते काँग्रेसची होऊ शकते, कारण पूर्व आणि पश्चिम विदर्भात काँग्रेसचं मोठं संघटनात्मक जाळं आहे. काँग्रेसचा मतदार या भागात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे युतीचा जर विचार केला तर पुढच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेपेक्षा विदर्भात शिवसेना ठाकरे गटाला काँग्रेसचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती जी आहे ती मुंबई, ठाणे आणि पुणे पट्ट्यात जरी या युतीचा एकमेकांना फायदा होणार असला तरी विदर्भात मात्र या दोन्ही पक्षांना एकमेकांचा फारसा फायदा होताना दिसणार नाही. शेवटी फक्त एकच आहे की मनसेची विदर्भात कोणती ताकद नसल्यामुळे या युतीचा काहीसा फायदा जो होईल तो मनसेलाच विदर्भात होऊ शकतो असं म्हणता येईल. नक्कीच. त्यामुळे उमेश, विदर्भातलं चित्र देखील अतिशय येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे राज्याच्या एकूणातच वाटचालीच्या दृष्टीने, निवडणुकीच्या दृष्टीने. उमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत होते, त्यासोबत मंदार गोंजारी, वेदांत नेब या सगळ्यांनी राज्यामधल्या विविध भागांसंदर्भात आपल्याला या युतीच्या गणितांसंदर्भातली माहिती दिली. या सगळ्यांचे धन्यवाद. आणि आता